हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता अक्रोडविषयी माहिती जाणून घेऊया. एक, हृदय राहते निरोगी. अक्रोडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी आणि कार्यरत ठेवण्यास मदत करतात. दोन, फायदेशीर ओमेगा 3 मूड ठीक करणे आणि चांगली झोप येण्यासाठी मदतीचा ठरतो. अक्रोडमध्ये असलेला हा फॅट नैराश्य कमी करण्यासाठी फायद्याचा ठरतो. अटेन्शन डेफिसिटी हायपर ॲक्टिव्हिटी सारखे आजार कमी होतात. तीन, मधुमेहापासून बचाव. अक्रोडमध्ये असणारे मोनो आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील इन्सुलिन संवेदनेसाठी चांगले असतात. चार, काय म्हणते संशोधन. हॉवर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांचे म्हणणे आहे की ज्या महिला आठवड्यातून 5 वेळा जवळपास 30 ग्रॅम अक्रोड खातात त्यांना टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका 30% कमी होतो. 5, त्वचा होईल तजेलदार. अक्रोडमध्ये असणारे रासायनिक गुणधर्म रक्तप्रवाह उत्तम होण्यास मदत करतात. यामुळे त्वचा तजेलदार होते. दररोज 3 ते 4 अक्रोड खाल्ल्यास त्वचा चमकदार आणि सुंदर होते. 6, तणावातून सुटका. अक्रोडमध्ये असणारे विविध घटक आणि त्याचे तेल तणावाशी लढण्यात सहाय्यक ठरतात. 7, काय म्हणते संशोधन. अक्रोड तेल रक्तदाब आणि त्यांच्या प्रभावाला नियंत्रणात ठेवते. परिणामी तणाव कमी होतो. 8, तणावाशी लढण्याची ताकद वाढवते. रोज अक्रोड खाल्ल्याने तणावाशी लढण्याची ताकद मिळते असे अभ्यासाद्वारे सिद्ध झाले आहे. अक्रोड किंवा अक्रोडचे तेल आहारात समाविष्ट केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते, जेणेकरून तणावाचा सामना आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. अक्रोड हे मुख्यत्वे तंतुमय घटक, अँटीऑक्सिडंट, ओमेगा 3 फॅटी ॲसिड यांचे स्रोत आहे. या प्रमुख पोषण मूल्यांमुळे तणावाशी लढायला मदत होते. 9, स्तनांचा कर्करोग होण्यापासून बचाव. मार्शल विद्यापीठाच्या संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की नियमित अक्रोड खाल्ल्याने स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका काही अंशी कमी होतो. रोज अक्रोड खाल्ल्याने स्तनांमध्ये होणारा ट्यूमर रोखण्यास खूप अंशी मदत होते. 10, गर्भवती महिलांसाठी अधिक लाभदायक. ज्या महिला आई होणार आहेत त्यांनी नियमित अक्रोडचे सेवन केल्यास त्यांच्या बाळांचा पदार्थाच्या ॲलर्जीपासून बचाव होतो. 11, दीर्घकालीन आयुष्य. 5 ते 6 अक्रोडचे आठवडाभरात 3 वेळा सेवन म्हणजे दीर्घ आयुष्याची गुरुकिल्लीच आहे जणू. शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की कर्करोगापासून मरण्याचे प्रमाण 39% कमी झालेले दिसते. 12, त्वचा उजळ बनते. अक्रोड हे जीवनसत्व ब नी अँटीऑक्सिडंट पुरेपूर भरलेले आहेत, जे आपल्या त्वचेचे होणारे फ्री रॅडिकल्स पासूनचे नुकसान, ज्याचे परिणाम सुरकुत्या आणि अकाली म्हातारपण असते, त्यापासून आपला बचाव करतात. म्हणूनच वयाच्या खूप लवकरपासूनच अक्रोड खायला सुरुवात करा. 13, शुक्राणूंची चांगली प्रत होण्यास मदत. संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की 2.5 अंश
अक्रोड रोज खाल्ल्याने पुरुष निरोगी राहतात. याने शुक्राणूंच्या संख्येत वयाच्या 21 ते 35 वर्षापर्यंत वाढ होते आणि ते निरोगी असतात, असे UCLAच्या अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे. 14. मधुमेहापासून लांब ठेवते. ज्या महिला एका आठवड्यात 28 ग्रॅम अक्रोडचे सेवन करतात त्याच्यामध्ये टाईप 2चा मधुमेह होण्याचे प्रमाण 24% कमी आहे. हे संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे. हेच प्रमाण पुरुषांच्या बाबतीतही लागू आहे, असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. 15. हृदयरोगापासून बचाव. अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात असतात. 100 ग्रॅम अक्रोडमध्ये 20 ml ओलं अँटीऑक्सिडंट असतात, ज्याच्या हृदयरोगांपासून बचाव करण्याच्या कार्यक्षमतेमुळे ते फायदेशीर आहेत. ज्यातील ओमेगा 3 फॅट शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम खाद्य अक्रोड आहे. 16. केसांसाठी खूप चांगले. अक्रोड हे केसांसाठी अतिशय उत्तम प्रकारचे खाद्य आहे, कारण याचे बायोटीन जीवनसत्व B7 आहे. त्यामुळे केस मजबूत होण्यासाठी, केस गळण्यापासून रोखणे आणि केसांच्या योग्य वाढीसाठी काही मर्यादेपर्यंत उपयुक्त आहेत. 17. चांगली झोप लागते. अक्रोडचे काही तुकडे खाण्याने झोप चांगली लागण्यास मदत होते. अक्रोडमध्ये मेलाटोनिन नावाचे जे संयुग आढळते, त्यामुळे शरीरातील प्रकाशचक्र गडद संदेश वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे रक्तातील मेलाटोनिनची पातळी वाढण्यास मदत होते. 18. वजन कमी करण्यास मदत करते. काही गैरसमजुतीमुळे लोकांमध्ये असा समज झाला आहे की अक्रोड खाल्ल्याने वजन वाढते, परंतु हे वैद्यकीय संशोधनामध्ये सिद्ध केले आहे की नियमित अक्रोड सेवनामुळे वजन कमी करण्यास मदत होते. इतकेच काय, 1 अंश अक्रोडमध्ये 2.5 ग्रॅम ओमेगा 3 फॅट्स, 4 ग्रॅम प्रोटीन, 2 ग्रॅम तंतुमय घटक असतात, ज्याने आपल्या जीवनसत्वांची गरज पूर्ण होते. वजन कमी करण्याच्या तक्त्यामध्ये अक्रोड या घटकाचा समावेश जाणीवपूर्वक ठेवायला हवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.